हिंगोलीच्या या पुशेगावमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. आतापर्यंत अनेक बातम्या बघितल्या आहेत, मात्र या ठिकाणी जी बातमी आपण बघतोय, माझ्या पाठीमागे जर बघितलं या ठिकाणी तर एक अंत्यविधी झालेला आहे आणि अंत्यविधीच्या टायमाला या ठिकाणी एका महिलेचा अंत्यविधी झालेला आहे आणि त्यांच्या अस्थी आणि जो राख असते ती संपूर्ण राख या ठिकाणची कोणीतरी चोरून नेल्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी त्या महिलेचे नातेवाईक देर आहेत. काका मला सांगा, काय घटना घडली होती? आमच्या अंत्यविधीच्या सावड्याच्या अगोदर आमची राख चोरी गेली होती. बोला बोला. नेमकं कधीची घटना आहे? 16 तारखेची गोष्ट आहे. काय वाटतं नेमकं कशामुळे राख चोरी गेलेली आपल्याला? अंधश्रद्धेच्या भावनेमुळेच राख चोरी गेलेली असं. त्यामध्ये अंधश्रद्धेमध्ये नेमकं काय कारण आलं? अमावस्या पौर्णिमा असल्यामुळं व सवासनी नसल्यामुळं त्यांनी ते प्रकार घडवला आहे. बरं, काय आजारी होत्या का त्या? आमच्या वहिनी एक 5-6 महिन्यापासून आजारी होते. आणि कुठं राहायचे नेमकं? आम्ही पुण्याला राहायचो. पुण्यामध्ये भोसरीमध्ये राहायचो आम्ही. भोसरीहून आम्ही इथं आमच्या प्रेत इथं घेऊन आलेलो आहे. लक्ष्मीताईंचा मुलगा आपल्यासोबत आहे. भैया मला सांगा, नेमकी काय घटना घडलेली होती असं की या ठिकाणची जी राख आहे ती चोरी गेल्याचा प्रकार घडलाय, काय सांग? आता जी राख जे आमचे असते ते चोरीला गेलेत, ह्याच्या मागं कारण आम्हाला तर कारण की गावाकडे जास्त करून अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जात आहे आणि याच्याच आहारी जाऊन त्यांना त्यांच्या मनात काय भावना आली असेल की या राखेपासून आपण काहीतरी कोणाला काय करू शकतो वगैरे, काय जादूटोना वगैरे इकडे जे मानत असतील ते, तर याच्या आहारी जाऊन त्या लोकांनी आमच्या आईच्या अस्थी चोरी केलेल्या आहेत आणि या अस्थी आम्हाला वापस मिळावं एवढंच आमची इच्छा आहे. जादूटोण्याच्या व्यतिरिक्त जो आपण काही सोनं नाणं वगैरे महिलेच्या अंगावर होतं का, काही सांगते? हो, आमच्या आईचे मंगळसूत्र आणि कानातले आणि नाकातले आम्ही ते काढून नाही घेतलं, कारण की ती जे वस्तू आहे ती सवासणीचे पेहराव म्हणून ओळखला जातो, म्हणून ते आम्ही त्याला हात नाही लावला. आणि त्याच्यामध्ये आम्ही आईचे मंगळसूत्र जे आहे ते 4 ते 5 ग्रामचे होते. आईच्या कानातले 3 ते 4 ग्रामचे ते पण होते आणि नाकात 1 ग्रामची नथ होती, आपले नाकातली नथ होती. हे सर्व मिळून 8 ते 9 ग्रामचं सोनं होतं आणि चांदीचे जोडवे पायामध्ये होते. हा प्रकार कधी घडला, नेमकं कधी लक्षात आलेला आहे? आमच्या आईची जे अंत्यविधी आहे ते आम्ही 16 मे 2026 रोजी केला होता आणि सावडण्यासाठी 17 मेला जेव्हा आम्ही इथे सकाळी 9 वाजता आलो तेव्हा आमच्या लक्षात असं आलं की आमचे जे काका इथे संध्याकाळी येऊन बघून गेले ते अंत्यविधीच्या दिवशी, त्यांच्याकडे फोटो वगैरे होते शेवटचे अंत्यविधीचे. त्याच्यामध्ये जे आम्हाला राख वगैरे दिसून येत होती तर ती सकाळी आल्यावर जशाला तशी दिसत नव्हती. त्याच्यात काहीतरी बदल झाला असं आम्हाला वाटलं. त्याच्यात काय बदल झाला होता? त्याच्यामध्ये आपले जे आपल्या गळ्यापासून जे छातीपर्यंतचे आम्हाला अस्थी मिळाल्या नाही, परत पायापासून ज्याच्याकडे म्हणजे सोनं वगैरे जिथे जिथे होतं ते सर्व अस्थी गायब होत्या, म्हणजे त्या तिथे नव्हत्या जागेवर, म्हणजे आम्हाला त्या सापडल्याच नाही तिथे. पोलिसांकडे आपण गेला होता, पोलिसांनी काय सांगितले? पोलिसांनी म्हणले आम्ही चौकशी करू, इथे येऊन ते आम्ही सगळं बघून घेऊ म्हणले. त्यांनी इथे येऊन CCTV बघण्याचं बघितलं, पण इथे या स्मशानभूमीला कुठेही CCTV नाही आहे आणि जवळपास पण CCTVची शक्यता कमी आहे. आणि ज्या दुकानाला होती त्या दुकानावर बघितलं तर लांबून काय स्पष्टपणे दिसत नव्हतं, त्यामुळे एवढं क्लिअरली कोणाला काही सांगता येत नव्हतं. म्हणून चौकशी अजून चालू आहे असं पोलिसांकडून आम्हाला उत्तर आले. काय मागणी नेमकी? आम्हाला मागणी सोनं चांदी वगैरे त्याची आम्हाला काही मागणी नाही आहे. आम्हाला फक्त आमच्या आईची जी राख आहे, जी अस्थी आहे ती आम्हाला वापस हवी, कारण की आमच्या त्यांच्याशी भावना जोडलेल्या आहेत. त्या भावना आमच्या दुखावत आहे, तर त्या भावना दुखावू नये व आमच्या आईचं जे काही आमचं जे नीती नियमाप्रमाणे जे शास्त्रानुसार लिहिलेलं आहे त्यानुसार आम्हाला आमच्या आईचे जे क्रियाक्रम आहेत ते करायचे आहेत. तर त्यासाठी ज्या आम्हाला आमच्या आईच्या राख ज्या चोरी गेल्या त्या आम्हाला वापस पाहिजे, बाकी काय नाही. निश्चितच आमच्या आईची ज्या भावना आहेत, आमच्या भावना आहेत,
उद्रेक भावना आहेत ह्या आमच्या आईच्या अस्थी आम्हाला मिळाव्यात. जगण्यापेक्षा मरण महाग असंच काहीतरी म्हणावं लागेल. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली. मला सांगा, त्यामध्ये सोनं नाणं असा देखील प्रकार असू शकतो का सोन्यामुळे? आता विधीप्रमाणे जो थोडं बहुत आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे त्यांच्या शेवटी ज्या अंगावर थोडंसं असतं ते त्यात द्यायलाच लागतं. त्या पद्धतीने आम्ही हा प्रकार केल्यानंतर त्यांनी हा चोरीचा प्रकार कोणी पण समाजकंटकांनी केला ते काही माहीत नाही. त्यातरी पण माझ्या मिसेसच्या जरी ह्या आस्ती आणि रक्षा जर वापस आली तर माझा उद्याचा कार्यक्रम व्यवस्थित होईल आणि मला माझ्या हाताने आस्ती शेवटच्या टायमाला विसर्जित करण्याचा मला लाभ मिळेल. त्याच्यासाठी मी मला त्या मिळून द्याव्यात अशी माझी सर्वांनाच मागणी होती. आणि असा प्रकार परत कोणाच्या बाबतीत घडू नये म्हणून मला हे सांगावंसं वाटतं की ही अत्यंत दुःखाची घटना आहे. शेवटच्या टायमाला सुद्धा लोक सोडत नाहीत असा हा प्रकार लक्षात आला असं मला वाटायला वाटते. आणि त्याच्यामुळं की खूप अत्यंत वेदना माझ्या मनाला दुखत होते की बोलण्याच्या परिस्थितीत पण असू शकत नाही. आस्ती चोरी गेल्या, पोलिसांना आपण सांगितलेलं होतं. पोलिसांकडून काय सांगण्यात येतं? पोलिसांकडनं आम्ही तपास करू, आम्ही माणूस पाठवतो. आम्ही माणूस पाठवला आहे. आम्ही 2 वेळा आलो, आम्ही 3 वेळा आलो. आम्हाला काही सापडलं मग आम्ही येऊन गेलो. पण प्रत्यक्ष माझ्या घरापर्यंत कुणी आले नाही. ते म्हणले आम्ही त्या स्मशानात बघितलं, हे बघितलं. पण प्रत्यक्ष विचार करता जो व्यक्ती किंवा कोणी त्यांना काय म्हणते काय याचा कुठलाही प्रकारचा आम्हाला आत्तापर्यंत पूर्ण तपासाचा काही अंदाज कळवले नाही. फक्त आम्ही येतोय जातोय, आम्हाला सापडले नाही, तपास चालू आहे एवढीच उत्तरं मिळाली. त्यामुळं आम्ही हताश होऊन आम्हाला सांगावंसं वाटलं की बाबा आता काय करावं, आम्हाला काही विचारात मनातच सांगता येत नाही. आता काय मागणी नेमकी? माझी मागणी एकच आहे की जे झाला तो प्रकार कसा झाला, काय झाला याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. पण ज्या कोणी रक्षा आणि हे नेल्या असतील त्यांनी त्या परत आणून द्याव्यात किंवा त्या कोणत्या ठिकाणी टाकल्यात त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन आम्ही तिथली मातीत झुडपात टाकल्या असतील, फुकट्यावर टाकल्या असतील, तिथले आम्ही भरून आम्ही आमच्या विधिवतप्रमाणे आम्ही गंगेला विसर्जित करून आमचा विधी पूर्ण करतो. एवढीच आमची भावना आहे. आमच्या वहिनीची 16 तारखेला हे झाली मैत झालेली. इथं आम्ही सकाळी हे मैत करून गेलो 11-12 वाजता. 12 वाजता मैत करून आम्ही 5-6 वाजता इथं बघायला आलतो तर एकदम हे होते, राखे भरपूर होते. आम्ही दुसऱ्या सकाळी बघितली तर तिथं काहीच राख नव्हती. आम्हाला एवढ्या पण हसता आम्हाला आमच्या सापडल्या नाही. अशी विटांबळणा करून जर समजा गावावर हे केलेले, अशी जर विटांबळणा झाली तर आम्हाला पण हे होते किंवा त्रास होतोय. आम्ही तिथं समधीकडे जाऊन पोलीस चौकीला जाऊन जरी रिपोर्ट दिला तरी ते म्हणले आम्ही शोध लावू, हे करू ते करू. ज्याच्यावर समजा आमचा संशय ते माणूस आमच्या इथं रोज येतोय तरी त्याचं कोणी उचलायला यायला तयार नाही. त्याला जिकडे गेले तिकडे ते उडूचे उत्तर देतात आम्हाला. अंधश्रद्धेमुळे ती एक सवाशीण होती. सवाशीण असून शिवाय ती अंधश्रद्धेमुळे ते काहीच्या काही बी. आता अंधश्रद्धा ही म्हणजे हे, पण अंधश्रद्धा जरी असली तरी पण ते काहीतरी सवाशीण असल्यामुळे आम्हाला पण आपण एक राखी एक पवित्र म्हणून आपण हे करतोय, सावरतोय. एवढे लांबून लोक येतात, त्या लोकांचं काय महत्व आहे? एवढे पाहुणे रावणे आले, तिथे जर राख नसली तर समजा माणसाचं वातावरण, भीतीचं वातावरण निर्माण होते. भीतीचं वातावरण आता सध्या आमच्या जिथं तुम्हाला सांगतो असं वातावरण हे झालंय की गावात सर्व काय म्हणतात की बाबा ही सवाशीण होती, एवढ्या लांबून आणली, हे झालं ते झालं. आम्हाला माहिती की बाबा हे काही होऊ शकत नाही. हे एक अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा असून शिवाय शेवटी कसं आहे, आम्ही जर एवढ्या लांबून जर आणत असाल, आम्ही आमच्या दुःखाच्या याच्यात असून आम्हाला दुसरा एक डोंगर आमच्या याच्याशी पडलेला आहे की बाबा आम्ही पुढल्यांना उत्तर काय देऊ आहे आम्हाला सुचत नाही. आम्ही असंच चौकीला गेलो. चौकीला जाऊन बी त्यांनी फक्त आमच्या संग सरपंच पण होते, सरपंचनंच त्यांनी हे केलेले घेतला, अर्ज लिहून घेऊन ते मध्ये आम्ही चौकशी करतोय. फक्त आले तर म्हणजे हा असे ते कॅमेरे चेक करू, हे करू ते करू. आता त्याच्यात काहीही समजा हे होत नाही. पण जो माणूस आम्हाला इथे येतोय तो माणूस हे करतोय, त्या माणसाकडून काही सुद्धा आम्हाला हे पर्याय भेटत नाही. आम्हाला आमचे उद्या हे एकदम दावा आहे. दावा म्हणजे हे करायचे आम्हाला, जे समजा आम्ही जे सापडलेली थोडीफार राख हे ते आम्ही आमचा विधी उद्या आहे. आम्हाला उद्या लोक आम्हाला जर राख भेटली तर आम्ही याच्यात काहीही करणार नाही. तुझी मावशी होती, तिचा अंत्यविधी झाल्याच्या नंतर इकडे बघून नेमका काय प्रकार घडला होता? जेव्हा अंत्यविधी झाली ना त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर जे सावडण्याचा कार्यक्रम असतो तर दिवसभर ते सगळं ठीक होतं. तर रात्री आम्हाला कळालं सावडल्याच्या नंतर की ती पूर्ण राख अगोदर चोरीला गेली होती म्हणून.
तर हे असे जे प्रकार घडत आहेत तर हे खेडेगावात तर कुणी एवढं लवकर ॲक्शन घेत नाही, पण हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली. कारण त्याच्यानंतर हे हे म्हणजे ती जिवंत असताना तर तिला सुख नव्हतं, पण मेल्याच्या नंतर पण हे अशा गोष्टी घडत आहेत तर हे चांगल्या गोष्टी नाहीत ना. फक्त एवढंच. त्याच्यानंतर घरच्यांनी माझ्या पोलीसवाल्यांना पण हे केली, केस केली, सगळं केलं, अर्ज पण दिलं त्यांनी काही एवढ्या लवकर ॲक्शन पण घेतली, अजून पणही त्यांनी ॲक्शन घेतली नाही. फक्त त्यांना कॉल करण्याच्या नंतर एवढं सांगत आहे की आम्ही येतो, आम्ही करतो, आम्ही हे करतो, ते करतो. फक्त एवढाच त्यांचा रिस्पॉन्स आहे की एवढं असं लगेच इगली असे ॲक्शन घेत नाही आहेत ते, काहीच नाही. फक्त एवढंच की आम्ही येतोय बस, एवढंच चालू आहे त्यांचं. पण मला असं वाटते की त्यांनी लवकरात लवकर ॲक्शन घेऊन जे काही आहे, जेवढं पण आस्त्या वगैरे आहेत त्या आम्हाला परत करायला पाहिजे. आणि जो कोणी पण आरोपी आहे त्यांना लवकरात लवकर त्यांनी अटक करायला पाहिजे. अशा गोष्टी घडायलाच नाही पाहिजे पहिली गोष्ट. तर त्यांनी लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे, एवढंच मत आहे.